सोनिया आणि राहुल गांधी या मायलेकांविरुद्ध ईडीनं नुकताच आरोपपत्र दाखल केलंय। यावरून देशभर एकच गदारोळ उठला आहे। ईडीला काय बरं एवढी गरज पडली होती कारवाई करण्याची? बराच काळ सत्ता भोगलेल्या गांधी कुटुंबानं नॅशनल हेराल्ड नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्राच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग प्रकरण पार पाडले। एवढं नामांकित इंग्रजी वर्तमान असेल तर कोणाला शंका येणार नाही। कदाचित असा विश्वास असल्यानेच गांधी कुटुंबानं निर्धोकपणे पैशांची हेराहेरी केली असावी। मित्रांनो, आपल्या देशात सत्तेत आल्यावर या नेते मंडळींना खिरापत वाटल्यासारखी कर्ज वाटायची असतात। अशाच प्रकारचं एक कर्ज काँग्रेसनं नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच AJL ला दिलं होतं। किती होतं हे कर्ज? तब्बल 90.21 कोटी रुपये त्यांना व्याजमुक्त दिलं होतं। पुढे जाऊन हे कर्ज फक्त 50 लाखांमध्ये यंग इंडियन या खासगी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलं। तर याच यंग इंडियन कंपनीमध्ये राहुल गांधींचा जवळपास 76% हिस्सा आहे। या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत यामध्ये सोनिया गांधी यांना आरोपी क्रमांक 1 तर राहुल गांधी यांना आरोपी क्रमांक 2 असं नाव देण्यात आलंय। सध्या परिस्थितीत हे दोघेही जामिनावर आहेत। ईडीची कार्यवाही रद्द करण्याचे त्यांचे मागील अनेक प्रयत्न अयशस्वी झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते।